खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे यांचा आज ईशान्य मुंबई दौरा आहे। संध्याकाळी 6 वाजता उद्धव ठाकरे भांडूपमधील कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत। राजुल पाटील ज्या नगरसेविका आहेत त्यांच्याकडून भांडूपजवळ उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर लागलेत। राजुल पाटील या बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या आहेत। दुसरीकडे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संजय दिना पाटील यांचे बॅनर लावलेत। दोन दृश्य आपण पाहतोय। एकीकडे उद्धव ठाकरे यांचा ईशान्य मुंबई दौरा संध्याकाळी, त्यानिमित्तानं राजुल पाटील यांनी ठाकरेंच्या स्वागताचा लावलेला बॅनर, तर दुसरीकडे थेट धनुष्यबाण चिन्हावरचा संजय दिना पाटील यांचा फोटो असलेला ज्या बॅनरवर एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेतल्या म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेतल्या स्थानिक नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे फोटो, संजय दिना पाटील यांचा लावलेला शिवसेनेनं शिंदे सेनेनं लावलेला हा बॅनर। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी हिरा ढाकणे यांच्याकडनं। हिरा, अजूनही खासदारांचा स्पष्टपणे निर्णय समोर आलेला नाहीये। जोपर्यंत ही सगळी स्पष्टता राजकीय भूमिकेबद्दलची होत नाही तोपर्यंत ही आपण अशी बॅनरबाजी एकीकडे पाहतोच आहोत। नक्कीच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आता ॲक्टिव्ह झालेले आणि ते ईशान्य मुंबईच्या मतदारसंघात दौरा करणार आहेत। आणि त्या पार्श्वभूमीवरती संजय दिना पाटील यांच्या ज्या कन्या आहेत त्यांचं सुद्धा नाव याच्यामध्ये फुटरी गटामध्ये आहेत आणि त्यांच्या कन्याकडून हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे स्वागताचे बॅनर या ठिकाणी लावण्यात आले। तर दुसऱ्या ठिकाणी भांडूप गावामध्ये सुद्धा शिवसेनेच्या मार्फत बॅनर लावण्यात आले आणि त्या बॅनरवरती ही संजय दिना पाटील यांचा फोटो आहे। मुलगी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आणि ही वडील हे शिवसेना शिंदे गटाच्या पक्षामध्ये, अशी ही दोन्ही विरोधात चित्र बघायला मिळतात। त्यामुळे हे संपूर्ण परिसरामध्ये चर्चा सुरू आहेत आणि नेमकं आता संजय दिना पाटील आणि त्यानंतर राजू पाटील या काय निर्णय घेतात आणि त्याची चर्चा संपूर्ण भांडूप परिसरामध्ये या ठिकाणी रंगल्याचे पाहायला मिळते। महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।